छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटी रुग्णालयातील परिचारिकांचे नोव्हेंबरचे वेतन अद्याप मिळाले नाही। त्यामुळे शासकीय परिचारिका संघटनेने आज काम बंदचा इशारा दिला आहे। घाटी कर्करोग आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे 1300 परिचारिका रुग्णसेवेचे कार्य करतात। दर महिन्याचा 5 तारखेला त्यांचे वेतन होते, परंतु यातील काही परिचारिकांना अजूनही वेतन मिळाले नाही। त्यामुळे या परिचारिकांनी आजपासून काम बंदचा इशारा दिला आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर, कर्करोग रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असे मिळून साधारणतः 1300 नर्सिंग स्टाफ आपल्याकडं आहेत। याच्यामध्ये अनेक पदं रिक्त होती आणि ती रिक्त पदं मागच्या 2 महिन्यापूर्वी भरलेली आहेत। आता त्यामध्ये काही इन्चार्ज सिस्टरची पदं काही आता प्रमोशन दिल्यामुळं ती रिक्त झालेली आहेत। तर त्याच्यामुळं बजेट आपल्याला जे नियमित BDSवर येतं ते बजेट जे आलं होतं तर ते बजेट त्या पगार यांचे केल्यामुळं ते वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळं आपले पगार आतापर्यंत वेळेवर झाले, परंतु या महिन्यात जसं सिस्टर म्हणाल्या की आज 18 तारीख आहे, परंतु आपण वेतनाची मागणी केलेली आहे। मला माझं वरिष्ठ स्तरावर बोलणंही झालं आहे आणि आज दुपारपर्यंत त्या बजेट हेडमध्ये पैसे येतील असं सांगण्यात आलेलं आहे। पण काही चौकशी लावणार तुम्ही 3 सदस्य? हो, मी त्यांची काही मागणी आहे की काही आमच्या प्रशासकीय लेवलवर काही खालच्या अधिकाऱ्यांकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांचं असेल किंवा काही क्लरिकल स्टाफचं असेल तर त्याचे मी आजच वैद्यकीय उपाधिष्ठाता जे आहेत तर त्यांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी करतो आहे। त्याच्यामध्ये वैद्यकीय अधीक्षक असतील, आमच्या सहसंचालक कार्यालयाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी त्याचा समावेश असतील आणि नेमकं काय कुठल्या ठिकाणी ते कारण झालेलं आहे। बजेट तर एक कारण आहे, परंतु त्यांचं आणखी काय म्हणणं आहे तर त्याच्या संदर्भात सखोल चौकशी करण्यासाठी एक समिती नेमतोय आणि जर कोणी दोषी असेल याच्यामध्ये काही हे असेल तर त्याच्यावर निश्चित कार्यवाही करण्यात येईल। सर, बजेट नेहमी माननीय अधिष्ठाता डॉक्टर सोरे सर हे या संस्थेचे प्रमुख आहेत। त्यांचं काम पण चांगलं आहे, परंतु जे खालचे लोक म्हणजे प्रशासकीय अधिकारी वगैरे काल यांनी जी उडवाउडीची उत्तरं दिली ना, आम्हाला असा विश्वास नाही वाटला की 2 दिवसात आपला पगार होईल, परंतु त्यांनी आम्हाला आंदोलन करण्यास भाग पाडलेलं आहे। आंदोलन करायला आम्ही तयार नसतो, असं नाही आहे की 5 तारखेपर्यंत पगार झाले नाही आणि आम्ही आंदोलन केले। आज 18 तारीख आहे, 18 तारखेला सुद्धा पगार नाही, अजून 2 दिवस पगार नाही। ख्रिसमस सारखा सण 3-4-5 दिवसावर येऊन ठपला असताना लोकांनी कर्ज काढायचं किती आणि म्हणून हे आंदोलन करावं लागलेले। जर आम्हाला 2 दिवसात पगार झाला नाही तर मात्र आम्ही पुन्हा बेमुदत आंदोलन करू। स्थगित केलं आहे ना आंदोलन? आंदोलन आता आम्ही स्थगित केलेलं आहे आणि ताबडतोब आमच्या परिचारिका ड्युटीवर गेल्या।